नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली खूप रडत असते आणि मधुभाऊंना म्हणत असते, मधुभाऊ मी तुमच्याकडे खूप आशेने आलीये मधुभाऊ माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत जे जे घडते ते योगायोग नाहीये ना मधुभाऊ आपण हे स्वीकारायला हवं की नाही मधुभाऊ या सगळ्यांची उत्तर तर फक्त आणि फक्त तुम्हीच मला देऊ शकता मधुभाऊ नेहमीच्या इशारा करा ना मधुभाऊ मला सांगा ना मीच खरी तन्वी आहे का बोला ना मधुभाऊ प्लीज बोला माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे मधुभाऊ बोला रविराज काका प्रतिमा हत्या माझे खरे आई बाबा असतील ना तर मला ते कळू द्या मधुभाऊ माझ्या बालपणीबद्दल फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे मधुभाऊ माझा आवाज माझा चेहरा या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला माहिती आहे मधुभाऊ तुमचा एक इशारा मला माझं कुटुंब मिळवून देऊ शकतो मधुभाऊ सांगा ना मधुभाऊ सांगा मीच तन्वी आहे का सांगा मला मधुभाऊ सायली आता रडू म्हणत असते हात जोडते मधुभाऊ तुमच्या समोर सांगा ना मला तन्वी आहे का मी इशारा करा मधुभाऊ उत्तर द्या मला मीच तन्वी आहे का छान दाखवलाय बर का प्रेक्षकांनो आजच्या एपिसोड आणि त्यातन सायलीने म्हणजेच जुईने खूप अमेजिंग ॲक्टिंग केली आहे म्हणजे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो ना की सायलीला कळाव ती तन्वी आहे आज ना तो प्रसंग त्यांनी अतिशय सुरेख दाखवलाय बर का म्हणजे तिला इतका आनंद झालाय एवढा हर्ष झालाय की विचारूच नका त्या आनंदात आणि हर्षात ती विसरून गेली सगळं सांगायला आता हे थोडसं खेच त्यांनी असं म्हणायला हरकत नाही इकडे आपले अर्जुनराव मीटिंग करता करता पुन्हा गजर वाजला म्हणून कुसुमला फोन करतो तो अर्जुन कुसुम वैतागूनच फोन उचलून म्हणते हा बोला आता काय अर्जुन म्हणतो अहो कुसुम ताई अहो आता सायलीची ज्यूस प्यायची वेळ झाली दिला का तुम्ही ज्यूस कुसुम म्हणते काय हो तुमचं फोन येईपर्यंत काय मी तुमच्या बायकोला उपाशी ठेवेल का अर्जुन म्हणतो तसं नाही हो पण तिला ज्यूस पिणं गरजेचे आहे या वेळेला ते आणलेला ज्यूस द्या ना तिला काढून प्लीज हे बघा तिला कॉल करू का मी नाहीतर कुसुम म्हणते देते हो मी तिला ज्यूस ती बसली मधुभाऊकडे देते मी ज्यूस अर्जुन म्हणतो हे बघा कसा आहे ना ते कुसुम आता कट करून टाकते अर्जुनचा फोन अर्जुन विचार करतो यार काय बाई कट करते फोन असो आता तो त्याच्या मीटिंगला कंटिन्यू करायला जातो तेव्हा त्याचा तो जो कस्टमर आहे ना तो म्हणतो सर प्लीज तुम्ही जरा तुमचा फोन सायलेंटवर ठेवाल का मीटिंग होईपर्यंत किंवा बाजूला ठेवाल का अर्जुन म्हणतो सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय पण काय आहे ना माझी बायको ना प्रेग्नेंट आहे म्हणजे फोन मला बंद नाही करता येणार पण मी सायलेंटवर ठेवतो ठीक आहे असं म्हणून आता त्याने त्याचा फोन सायलेंटवर ठेवलाय आता ये सब कुछ जानबूज के हुआ म्हणजे मुद्दाम झालंय अर्जुनने त्याचा फोन सायलेंटवर ठेवलाय कारण पुढे तमाशा होणार आहे ना म्हणून हे अर्जुनला माहीत नाहीये मंडळी पण आता बघा पुढे काय झालंय हा सीन पण अप्रतिम दाखवलाय आज प्रत्येक सीन अमेजिंग दाखवला बर का त्यांनी आता अश्विनने काल धिंगाणा केला ना कल्पना ताईंना फार वाईट वाटत त्यांच्या मुलाचीही दशा पाहून त्या म्हणत असतात काय रे अश्विन बाळा अरे हे काय करून बसलास रे माझा एकदा तरी विचार करायचा ना रे बेटा अश्विन म्हणतो मम्मा सॉरी माझा कधी स्वतःवर कंट्रोल नाही राहत तू नको रडूस मम्मा कल्पनात ताई म्हणतात का असं वागतोस रे बेटा अश्विन म्हणतो मम्मा मला स्वतःला आणि तुम्हाला त्रास नाही द्यायचाय मी करतोय सगळे प्रयत्न पण मला का जमत नाही कळत नाहीये मी असा तोडखोड करणारा त्रागा करणारा मुलगा नाहीये मम्मा पण त्या मुलीने माझ्या आयुष्याचा जो सत्यानाश केलाय ना तो जातच नाहीये माझ्या डोक्यातून कल्पनात ताई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात ए बेटा तू जाऊ दे ब्र सोड तो विषय त्या प्रियाला विसर ब्र आम्ही नाही का आमच्या आयुष्यातून तिला काढून टाकलंय तुला का जमत नाही अश्विन म्हणतो मम्मा मी माझ्या कामात असलो ना की मला तिची नाही आठवणी आहे पण मी जेव्हा या रूम मध्ये येतो ना तेव्हा मला ती प्रिया आठवायला लागते खूप आठवणी आहे
तीच या रूममध्ये मम्मा ती माझ्याशी खूप गोड गोड वागायची. आता कळत्य ग मला, ती माझा फक्त वापर करून घ्यायची आणि मनातल्या मनात हसत असायची ना. ती मला कसा बावळट बनवलं, कसं मूर्ख बनवलं मी, याला बावळट माणूस आहे हा असंच बोलत असेल ना. ती मनात मम्मा ना, आता मम्मा मला या रूममध्ये ना सफोकेटिंग होत्या, माझा जीव गुदमरतोय. या रूममध्ये कल्पनात ताई म्हणतात, ए बेटा अश्विन, अरे असं बोलून कसं चालेल, तुला सावरायला हवं ना राजा. अश्विन म्हणतो, मम्मा मी ना आता काही दिवस गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतो. मी जर या खोलीत राहिलो ना तर मला आता ना एका पॉइंटला गुदमरायला लागेल. मी आता इथे पाय पण ठेवणार नाही. मम्मा मी गेस्ट रूममध्ये शिफ्ट होतोय. कल्पना ताई म्हणतात, बेटा तुला जे हो ते कर, पण या दुःखातून बाहेर ये बेटा लवकर. अश्विन म्हणतो, मम्मा मला माहिती नाही मला हे जमेल की नाही, पण आता मी गेस्ट रूममध्ये जातो बघ. असं म्हणून आता तो तडकन निघून जातो. ब्र का गेस्ट रूममध्ये कल्पना ताईंना फार वाईट वाटतं. त्या विचार करत असतात आणि रडत असतात, म्हणत असतात, काय बाबा दशा केली आहेस देवा माझ्या मुलाची. साहजिक प्रेक्षकांनो, अश्विनला या प्रियाच्या आठवणीमुळे त्रास होणारच. त्याने तर बिचायाने मनापासून प्रेम केलं होतं ना तिच्यावर. असो, पण त्या बाईला काय फरक पडणार आहे. पण आता इकडे सायली खूप रडते. मधुभाऊ जवळ आणि म्हणत असते, मधुभाऊ माझ्या डोक्यात विचारांच वादळ झालंय. मधुभाऊ द्याना माझ्या प्रश्नाच उत्तर सांगाना. मी तन्वी आहे का. मधुभाऊ कराना डोळ्यांची उघडझाप. मधुभाऊ काहीतरी इशारा द्या. मधुभाऊ अहो बोला. मधुभाऊ हात जोडते, मी तुमच्या पुढे, प्लीज मला इशारा करून सांगा. मधुभाऊ आहे ना मी तन्वी. मधुभाऊ आता ती रडायला लागते. मधुभाऊ जवळ. मधुभाऊ काही इशारा करे ना. मधुभाऊ का भाव खाताय कोणास ठाऊक. आता थोडासा ताणला असेल. सायली म्हणत असते, ठीक आहे मधुभाऊ, तुम्ही सांगत नाही तोपर्यंत हा त्रास मी सहन करेल. मधुभाऊ असं म्हणून आता ती उठून निघून जात असते. मग आपण प्रोमोमध्ये पाहिलं ना तसं काहीतरी दाखवलं. सायली आता वळते तिकडे जाण्यासाठी, तर मधुभाऊ आता हालचाल करायला लागतात. आधी त्यांच्या पायांच्या बोटांची हालचाल होते, मग त्यांच्या हातांच्या बोटांची हालचाल होते आणि त्यांच्या हाताजवळ असलेल्या तांब्या ते बोटाने धडकन खाली पाडतात. आणि मग सायलीला एकदम मागे वळून बघते ती आणि मधुभाऊ जवळ जाते. हा सीन ना मंडळी तुम्हाला टीव्हीवर पाहायला लय भारी वाटणार आहे, कारण ते ढंग चिकम म्युझिक वगैरे वाजवतात ना ते. मग आपल्याला ते बघायला फारच एक्साइटेड वाटते एकदम. मग सायली अशी पुन्हा मधुभाऊ जवळ येते आणि म्हणते, मधुभाऊ तुम्ही मला थांबवताय ना. मधुभाऊ तुम्ही मला उत्तर देणार आहात ना, म्हणजे तुमच्याकडे आहे माझ्या प्रश्नाच उत्तर. मधुभाऊ सांगा. मधुभाऊ बोला. मधुभाऊ माझ्या आणि तन्वीच्या आवडीने एवढी सारख्या असणं, सवरूसारख्या असणं हा योगायोग नाहीये ना. मधुभाऊ रविराज काका प्रतिमाहत्याची मुलगी मी आहे ना. मधुभाऊ पूर्णाजीची लाडकी ना, सगळ्यांची लाडकी. तन्वी मीच ना. मधुभाऊ बोला ना. मधुभाऊ आता. मधुभाऊ थोड या वेळ जरा पॉज घेतात आणि मग सायली त्यांच्याकडे बघतच असते आणि मग ते पटकन डोळे त्यांचे लावतात, म्हणजे त्यांनी सायलीला हो असं उत्तर दिले. हे बघून सायलीचा आनंद गगनात मावत नाहीये. विचार करा प्रेक्षकांनो, ते काय झालं माहिती का. थोडसं त्यांनी ते लांबवलं ना, त्यामुळे आपली एक्साइटमेंट थोडीशी कमी झाली होती. पण आज सायलीने ना तिच्या ॲक्टिंगमुळे ती एक्साइटमेंट आज पुन्हा एकदा परत आणलेली आहे. म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे, ही जी एक्साइटमेंट आपल्याला होती ना ते सत्य समोर यावं वगैरे हे त्यांनी ना खूप छान दाखवल. म्हणजे सायलीचा जो आनंद होता ना चेहऱ्यावरचा, तो अप्रतिम दाखवला त्यांनी. खरंच छान दाखवलाय. ती एवढी आनंदाने वेडी झाली आहे की विचारूच नका. सायली म्हणत असते, खरंच मधुभाऊ मीच तन्वी आहे, म्हणजे प्रतिमात त्या रविराज काका पूर्णाजीची वर्षानुवर्ष वाट बघताय. ती मी आहे तन्वी. पण मधुभाऊ आता तिला खूप हसायला पण येत्य, रडायला पण येत्य.
तिला तिच्या भावना व्यक्त करता येत नाहीये. नेमकं काय करावं काय नाही तिला कळेनस. झाले तेवढ्यात कुसुम येते तिथे सायलीचा ज्यूस घेऊन आणि सायलीला म्हणत असते, अग बाई सायली, काय बाई तुझा नवरा कमाल बाई, फोन करून हैराण केलं बाई. त्यान मला घे बर बाई, ज्यूस पी नाहीतर फोन येईल त्याचा. आता बघा इथला सीन जरा. त्यांनी उगाच विनाकारण टाळला बर का. आता या क्षणाला सायलीने कुसुमला सांगायला हरकत नव्हती की कुसुम ताई, मी खरी तन्वी आहे. कुसुमलाही सांगितलं असतं तरी काहीतरी क्लू मिळाला असताना. कमीत कमी कुसुमने अर्जुनला सांगितलं असतं, काहीतरी झालं असतं. पण आता हे सत्य सायलीच्याच तोंडून सगळ्यांना सांगायचं असावं कदाचित. त्यांना आता कुसुम आवाज देत असते तर ही बोलेच काही कुसुमशी. कुसुम घाबरते ना. ती म्हणते, अग बाई काय झालं सायली, अशी अस्वस्थ का दिसतेस. अग डॉक्टरांना फोन करायचं का सायली. अर्जुनला फोन करू का मी. काय झालं सायली म्हणत असते उठून, मला ना यांच्याशी बोलायला हवं कुसुम ताई. कुसुम म्हणते, कोणाशी. अर्जुन सरांशी. का मी देऊ का फोन लावून तुला लगेच. सायली म्हणते, मला आताच्या आता इथून निघायला हवं, मला आता जास्त वेळ घालवता कामान. असं म्हणून ही लगेच तडत बाहेर निघाली. ती कुसुम घाबरली ना. तिला समजेस ना काय झालं. ए सायली. आता ती मागे जाते. कुसुमच्या सॉरी. कुसुम जाते सायलीच्या मागे मागे आणि म्हणत असते, अग सायली बोल ना. अग काय चालली, कुठे चालली तू. अग बाई हळूहळू चाल ना सायली. अग तुझ्याशी बोलते मी सायली, अशी का वागते. अग बाई. अग बॅग घेऊन कुठे चाललीस सायली. आता तरातरा पर्स घेते तिची पर्स घेते निघून जात असते. तेव्हा कुसुम शेवटी तिचा हात धरते आणि म्हणते, अग थांब. कुठे चाललीस तू. सायली म्हणते, अग कुसुम ताई, मला अडवू नकोस, मला आत्ताच्या आत्ता निघायचंय. कुसुम म्हणते, अग पण अशी कुठे निघालीस तू. सायली म्हणते, तुला शपथ आहे माझी, तू मला काहीच विचारू नकोस, मला जाऊ दे. आता कुसुमला शपथ दिल्यावर ती काय बोलणार बिचारी. ती कुसुम लागते रडायला. काय चालली आता. शेवटी तिच्यावर जबाबदारी आहे ना प्रेक्षकांनो. तो अर्जुन ओरडेल तिच्यावर पण हे सायलीला कुठे कळते ती प्रेग्नेंट आहे वगैरे. तिला अतिहर्ष झालेला आहे, ती तन्वी आहे हे समजल्यावर ती कुसुम टेन्शनमध्ये येते आणि म्हणत असते, अरे देवा, आता ही सायली कुठे चाललीये. काय करू मी आता. अर्जुन सरांना फोन करायला हवा. आता ते पोर पण येतात पळत. अशी काय गेली सायली. ताई कुठे गेली. आता कुसुम विचार करत असते की हा अर्जुन फोन का उचलत नाहीये. फोन उचलाव अर्जुन सर. आता तो अर्जुनने नेमका फोन सायलेंटवर केला. मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला, तोच हा धिंगाणा. आता सायली निघाली आहे बर का रस्त्याने. एवढून आहे वरती आणि तिला आता तिच्या डोक्यामध्ये ते आठवणींच काहूर माजले वादळ आलंय. तिच्या डोक्यामध्ये ते पूर्णाजी जे बोलतात ना की माझा चष्मा इथेच लपवत होतीस तू लहानपणी. प्रतिमा जे बोलत होत्या माझ्या तन्वीच्या सवरू अशा आहे तशा आहे. आता ते सक्ती स्वतःशी रिलेट करू लागली आहे. मंडळी, हे ना खरंच बघायला छान वाटलंय बर का. तुम्हाला वाटेल काहीतरी सांगताय अतिशोक्ती, पण खरंच बघायला खूप मस्त वाटलंय आज. हे म्हणजे ती जी एक्साइटमेंट होती ना त्या लेवलची एक्साइटमेंट की सायली हीच खरी तन्वी आहे. ती एक्साइटमेंट आज सायलीने जिवंत केली आहे बर का मंडळी. असं म्हणायला हरकत नाहीये. ते खूपच वाढवलं होतं ना, त्यांनी लांबवलं होतं. पण आज सायलीने कुठे ना कुठे हे सगळं ते जे दाखवलं ना त्यांनी, त्यावरून एकदम भारी फिलिंग आली आहे बर का मंडळी. खरंच छान वाटलंय सायलीला. आता ते सगळ्या आठवणी आठवतात. रस्त्याने चालताना, त्या मंदिरात गेल्यावर तिला जे भास होत होते की तीच खरी तन्वी आहे का. म्हणजे तिला जे लहानपणीची ती मुलगी दिसत होती, आता ते तिला हळूहळू कळलं ना की तीच आहे. ती सगळं त्या आठवणी तिच्याशीच रिलेटेड आहे. त्यामुळे ते तिला खूप भारी वाटते. पण हे सगळं विचार करून तिला त्रास व्हायला लागतो आता एका पॉइंटला, आणि तिचं डोकं दुखायला लागतं. तिला असं भोवळ आल्यासारखी होते, कारण बाहेर ऊन पण आहे आणि तिची ती अति एक्साइटमेंट आणि अतिहर्ष
तिला त्रास देतोय आता असं म्हणायला हरकत नाही, कुठेतरी असं होतं बर का. असं जर झालं ना तर अस्वस्थ व्हायला होतं. सायली आता एका झाडाखाली बसते सावली बघून आणि विचार करते की अर्जुनला फोन करावा. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे तो सीन जरा लांबवला म्हणजे अर्जुन मीटिंगमध्ये असतो म्हणून. त्याने सायलेंटवर फोन ठेवलेला असतो आणि साहजिक आहे फोन सायलेंटवर म्हटल्यावर सायलीचे मिस कॉल त्याला कसे दिसतील. सायली आता त्याला 2दा-3दा कॉल करून बघते पण तो उचलतच नाही. शेवटी ती विचार करत असते की चला आता निघूयात आणि प्रतिमाकडे जाऊन पोहोचते बर का. ती पण मग अर्जुनचे टेन्शन घेणं अस्वस्थ होणं हे बरंच काही दाखवलं त्यांनी. पण सिरियसली हे बघायला खरंच छान वाटलंय. आजच्या एपिसोड रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक करायला विसरू नका मंडळी. आणि आज संडे स्पेशल काय करताय. माझा तर घसाव बसलाय त्यामुळे मला साधंच खाव लागणारे उपमा किंवा पोहे. तुम्ही काय करताय मला नक्की सांगा. तर आता सायलीबाईचा काही फोन लागत नाही आणि ती निघते. प्रतिमा त्याकडे जायला रिक्षा शोधत असते. ती आता इकडे अस्मिता इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झालेली असते. इकडे या सीनमध्ये आपण बघतोय की अस्मिताला तो माणूस म्हणत असतो इंटरव्ह्यू घेणारात तुम्ही आमच्या प्रॉब्लेमला करेक्ट सॉल्व्ह केल. आम्हाला अशाच व्यक्तीची गरज होती. अस्मिता म्हणते सर मग हा जॉब मला मिळाला असं समजू का. तो माणूस म्हणतो खरं तर तुम्ही आहात परफेक्ट कॅन्डिडेट या जॉबसाठी पण आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला हा जॉब. तुमच्या बाळाची जबाबदारी आहे तुमच्यावर आणि तसे आमच्या कंपनीत खूप लोड असतो तुम्हाला नाही जमणार. मॅडम हे सगळं हँडल करायला अस्मिता म्हणते सर मी करूच शकते व्यवस्थित मॅनेज. ते इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो हे बघा मॅडम तुम्ही एक दिवस पण आज बाळाला घरी नाही ठेवू शकलात रोज कसं करणार तुम्ही. अचानक जर तुम्ही म्हणालात बाळाची काळजी घ्यायची मी ऑफिसला येऊ शकत नाही तर आमचा प्रॉब्लेम होईल ना. अस्मिता म्हणते नाही असं नाही होणार. मी सांगेन ना माझ्या घरच्यांना ते सांभाळतील माझ्या बाळाला. मग तो माणूस म्हणतो मग आज का नाही सांभाळलं त्यांनी बाळाला. सॉरी मॅडम तुमच्यावर बाळाची जबाबदारी असताना आम्ही तुम्हाला हा जॉब नाही देऊ शकतसं म्हणून त्याने अस्मिताचा रिझ्यूम परत केलाय. अस्मिता पुन्हा रिक्वेस्ट करते सर मी खरंच मॅनेज करू शकते. हो सर. तो माणूस म्हणतो सॉरी मॅडम तुम्ही येऊ शकता आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला हा जॉब. अस्मिता मग तिथून नाराज होऊन परतते. इकडे आता पुन्हा सायलीचा सीन दाखवलाय. सायली आता निघाली आहे बर का उन्हात. आता मला सांगा मंडळी सायलीने कल्पना ताईंना फोन करायला हवा होता प्रतिमाला फोन करायला हवा होता पण कदाचित सायलीला ती एक्सायटेड न्यूज स्वतःच्या तोंडाने द्यायची असावी कदाचित हे आपण समजूयात. पण आता उन्हातानात चालता तिला एक रिक्षा सापडते आणि रिक्षात बसून सायली मग प्रतिमा त्याच्या घरी पोहोचते. पण तोपर्यंत आता अर्जुनला टेन्शन नको का. थोडफार तो रिलॅक्स असला तर सहन होत नाही ना. सायलीला गंमत केली हो तर आता अर्जुनची मीटिंग संपलेली आहे आणि अर्जुन आता ती मीटिंग संपवून फोन बघतो आणि बघतो तर काय बापरे सायलीचे आणि कुसुमताईचे एवढे मिस कॉल. आधी तो सायलीला कॉल लावतो अर्जुन तर नेहमीप्रमाणे पुन्हा इथे एक्साइटमेंट ताणली आहे. सायलीचा फोन स्विच ऑफ आला अर्जुनला. मग तो कुसुमला फोन लावतो बर का. मग कुसुम रडत सांगते त्याला की काय धिंगाणा झाला. अर्जुन लावतो कुसुमला फोन आता आणि विचारतो हॅलो कुसुमताई तुम्ही मिस कॉल तुमचे बघितले मी. मग कुसुम रडून सगळं सांगते अहो अर्जुन सर ते आता जे झालं तो प्रकार तिने सांगितला जो आपल्याला ऐकवला नाही नुसतं ढंगची ढंग म्युझिक ऐकवलं. कुसुम रडून सगळं सांगते की सायली अचानक निघून गेली ती मधुबन जवळ बसलेली होती असं झालं. अर्जुन आता चिडतो आणि म्हणतो तुम्ही अडवलं का नाही कुसुमताई अशी कशी निघून गेली. ती कुसुम म्हणते अहो मी खूप प्रयत्न केला हो अडवायचा पण तिने शपथ घातली मला माहीत नाही हो ती कुठे निघून गेली. अचानक अर्जुन म्हणतो बर ठीक आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ ती गेली असेल प्रतिमात
याकडे किंवा आमच्या घरी गेली असेल, मी फोन करतो तिथे आणि कळवतो. तुम्हाला हा कुसुम म्हणत असते. मला कळवा ब्र का. अर्जुन म्हणतो ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. आता अर्जुन पुन्हा सायलीला कॉल लावतो, पण सायलीचा फोन स्विच ऑफच येतो. आणि मग तो कल्पनाताईंना फोन लावतो. आधी कल्पनाताई फोन उचलतात आणि म्हणतात हॅलो. मग अर्जुन विचारतो मग सायली आली का घरी. कल्पनाताई म्हणतात नाही रे. अरे प्रतिमाला कॉल केला होता मी काही वेळापूर्वी. तेव्हा प्रतिमा म्हणाली की तू सायलीला आश्रमात घेऊन गेला म्हणे. मग तू असं का विचारतोयस. अर्जुन म्हणतो अगं हो मम्मा, आम्ही आश्रमातच गेलो होतो. माझी अर्जंट मीटिंग होती म्हणून मी बाहेर आलो अर्जंट. आता सायली निघाली म्हणे आश्रमातून, तर मला वाटलं की घरी आली. ती आपल्या कल्पनाताई म्हणतात नाही रे. अरे तिने तर मला कॉल पण नाही केला. मग अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे. मग कल्पनाताई म्हणतात काय रे बाबा. अर्जुन काही झालंय का रे बाबा. अर्जुन म्हणतो नाही मम्मा, असं काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. ती गेली असेल सिनियरकडे. मी कळवतो तुला. आणि ऐक सायली जर आली ना घरी तर मला कॉल कर मम्मा. मग कल्पनाताई ठीक आहे असं म्हणतात. तर जूनने काही कल्पनाताईंना कळू दिलं नाही काही सिरियस मॅटर असावा वगैरे म्हणून. मग कल्पनाताई फोन ठेवतात आणि अर्जुन प्रतिमा आत्याला कॉल करतो. आता ही पट्टी पोहोचते बरं का. तिथे तेवढ्यात पण छान दाखवलेय त्यांनी सायली. आता प्रतिमाच्या घराजवळ येते. या सीनमध्ये आपण बघतोय अर्जुन तिथून निघाला त्या हॉटेलमधनं जिथे तो मीटिंगमध्ये असतो. तिथून तो निघालाय. सायली आता प्रतिमा त्याचं घर बघते. खूप वेळ निहाळते त्या घराला आणि तिच्या त्या लहानपणीच्या आठवणी आता तीव्र व्हायला आता काय झालंय प्रेक्षकांनो. त्यांनी आपली उत्सुकताना नको इतकी ताणून धरली. त्यामुळे आपल्याला ना हे सगळं बघताना मजा नाही येत कधी पण. खरंच त्यांनी छान दाखवले. म्हणजे विचार करा सायली एवढ्या वर्षापासून तिच्या ख्या फॅमिलीपासून लांब आहे आणि आज जेव्हा तिला कळते की ती ज्यांच्यासोबत राहतीय तेच तिचे खरे आईवडील आहे म्हटल्यावर काय तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता असेल. ही उत्सुकता आज जाणवली आहे बर का मंडळी. सायली ते घर बघते आणि तिला लहानपणीच्या आठवणी यायला लागतात पुन्हा. दुसर म्हणजे ती सायकल शिकतीय आणि रविराज तिला सायकल शिकवताय. मग तन्वी म्हणते अरे वाह बाबा, मला अशी सायकल हवी होती. आता ते सगळं तिला दिसायला लागत समोर जे बघायला लय भारी वाटल बर का मंडळी. खरंच छान वाटले. आता अस्मिताचा फोटो हातात घेऊन म्हणतो सो माय डिअर अस्मिता, प्रियाच्या प्रेग्नन्सीची बातमी कळल्यानंतर तू स्वतः तुझ्या घरच्यासमोर हा बॉम्ब फोडशील. म्हणजे सचिन अस्मिताला सांगणार आहे प्रिया प्रेग्नेंट आहे. इकडे अर्जुन आलाय लगेच तातडीने प्रतिमाकडे. डॉक्टरांना विचारतोय काय झालं माझ्या बायकोला. आमच बाळ. अर्जुन सोबत कल्पनाताई पण पोहोचल्यात बर का तिथे. आता ते डॉक्टर जरा टेन्शन देतात. अर्जुन जेव्हा विचारतो ना बाळ ठीक आहे, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.